पंतप्रधान आवास योजना ज्या लोकांना स्वतःचं नावावर कुठेही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये घर नाही या अशा लोकांसाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडी दिली जाते आणि त्याला घर देण्याचं काम केलं जातं. अर्थात आता पंतप्रधान आवास योजना 2 मिशन महाराष्ट्र सरकारने ठेवलेलं आहे आणि या पूर्ण प्रकल्पाचे पूर्ण जे प्रोजेक्टचं काम पाहणार आहेत ते अजित कवडे आपल्याबरोबर आहेत. सर, नेमका हा प्रकल्प म्हणजे पंतप्रधान आवास योजना हा पहिला एक केलेला आहे, तर 2 नेमकं फरक काय आहे? आणि नेमकं यातून लोकांना सर्वसामान्यांना काय साध्य होणार आहे? पंतप्रधान आवास योजना 2 ही 15 सप्टेंबर 2024 रोजी लागू झाली. आपण 14 सप्टेंबर 2024 रोजी ती महाराष्ट्रात लागू केली. पी-एम-ए-वाय 1 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना 1 मध्ये साधारण आपले 4,42,000 घरं आपण मंजूर केलेली आहेत. त्यातले सुमारे 80-90% घरं आता आपण एकतर पूर्ण केलेत किंवा पूर्णत्वाच्या टप्प्यावर वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजना 2 मध्ये मुळात आपण केंद्र शासनाने एक मोठा जो फरक केलेला आहे, तो म्हणजे एक अफोर्डेबल रेंटल हाउसिंग असं एक नवीन व्हर्टिकल किंवा एक नवीन प्रतिकृती त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. जेणेकरून जी उपलब्ध घरं आहेत, जी विकली गेलेली नाही घरं आहेत किंवा जी नव्याने बांधून आपल्याला घरं ती रेंटवर देता येतील. जेणेकरून लोकं स्लममध्ये नाही राहणार किंवा झोपड्यांमध्ये न राहता या कमी रेंटवरती, भाड्यावरती ही लोकं राहू शकतील असा एक व्हर्टिकल आहे. बाकी बी-एल-सीमध्ये बेनिफिशियरी लेड कन्स्ट्रक्शन जे वैयक्तिक लाभार्थ्याच्या जमिनीवरती तो स्वतः घर बांधतो हं. आणि अफोर्डेबल हाउसिंग इन पार्टनरशिप म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, म्हाडा, सिडको हे जे स्वतःच्या जमिनीवरती घरं बांधतात किंवा प्रायव्हेट डेव्हलपर हा स्वतःच्या जमिनीवर घर बांधून आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांची पार्टनरशिप करतात. अशा ए-एच-पी, पी-पी-पी ज्याला म्हणतो, हे 2 कॉमन आहेत आणि पूर्वी जे क्रेडिट लिंक सबसिडी स्कीम होती, जी 2,67,000 च्या पर्यंत व्याजाचं बेनिफिट होतं. हं, हं. ते आता त्याला म्हणतात इंटरेस्ट सबसिडी स्कीम आणि त्याचं व्याजाचं बेनिफिट आहे 6 लाखापर्यंत व्याज, सवलतीच्या दरात 6% ने व्याज, 1,80,000 पर्यंत. असं थोडासा फरक आहे हं, हं. आणि पूर्वी फक्त घराची साईज जी होती, हं. ती 300 स्क्वेअर फूटच होती. पण तेव्हा लक्षात आलं, की मुंबई सोडून बाहेर थोड्या घराची साईज मोठी अपेक्षित होती लाभार्थ्यांना. म्हणून ते आता 450 स्क्वेअर फूट कार्पेट हं. याप्रमाणे आता बदल असा झालेला आहे. अच्छा. तुम्ही सांगितलं की मुळात या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी स्वतःचं घर नकोय नावावर, बरोबर आहे. आता मुळात सगळ्या लोकांना प्रश्न असा आहे की या योजनेमध्ये तुम्ही जी पहिलीच क्रायटेरिया सांगितला होता, म्हणजे पहिल्या 3 वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये की रेंटल हाऊस ही कशी असेल स्कीम? त्याचा बेनिफिट त्या वर्गाला कसा मिळणार आहे? अ, कारण की एम-एम-आर-डीने अशा स्वरूपाची एक योजना रेंटल हाऊसिंगची आणली होती. ती फार त्याचा मोठा गाजावाजा झाला, पण तितका तो रिस्पॉन्स लोकांना मिळाला नाही, असं ते जवळपास दिसून आलं. अ, या संदर्भात म्हाडा एक विशेष योजना तयार करते. ही संपूर्ण योजना म्हाडाच्या मार्फत राबवली जाणार आहे. याच्यामध्ये केंद्र शासनाने 2 प्रकार दिलेले आहेत. एक म्हणजे अस्तित्वातली जी रिकामी घरं आहेत, हं. ती ती भाडेतत्त्वावर देण्यासाठी योजना तयार करायची किंवा नव्याने इमारत बांधून त्याला भाडेतत्त्वावर द्यायचं. त्यासाठी केंद्र शासन ₹3,000 पर स्क्वेअर मीटर आणि राज्य शासन ₹5,000 स्क्वेअर मीटर असे ₹5,000 पर स्क्वेअर मीटर अनुदान देतं. अच्छा. पण परंतु त्याची डिटेल्ड जे गाईडलाईन्स आहेत, डिटेल्ड जे सूचना आहेत, ते म्हाडामार्फत करण्यात येत आहेत. अच्छा. पण ते मग कशा स्वरूपात त्याची इम्प्लिमेंट होईल? कारण की त्याची घरं कुठे उपलब्ध असेल साधारणतः? ती सगळी यादी आपल्या संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवरती पब्लिश होईल आणि याची जी इम्प्लिमेंटेशन एजन्सी आहे म्हाडा, हं. याच्यामार्फत ते जे फ्रेमवर्क आहे, रेग्युलेटरी फ्रेमवर्क आपण ज्याला म्हणतो, नियमांचं जे फ्रेमवर्क आहे, ते करण्यात येते. ते एखाद्या महिन्यात त्या मार्गदर्शक सूचना म्हाडामार्फत करण्यात येतील. अच्छा. पण म्हणजे मग ह्याची जी रेंट जी आहे ती पर मंथली, पर इयरली किती दीर्घ कालावधीसाठी असतील असं साधारणतः? अ, ते म्हाडामार्फत करता येईल, पण रेंट जे आहे हे अफोर्डेबल असेल. हे रेंट रेडी रेकनरशी रिलेटेड असेल अच्छा. आणि हे परवडणार आहे. म्हणजे हे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन जे आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग हे आहेत, त्यांच्यासाठी आहे ही योजना. त्यामुळे हे जे भाडे किंवा भाडेतत्त्वावर आपल्याला घरं द्यायची, ती बरं. भाडं एकदम कमी असणार आहे. अच्छा. सर, दुसरा जो मुद्दा होता की पंतप्रधान आवास योजना 2 ह्याच्यामध्ये प्रामुख्याने घरं कुठल्या एरियामध्ये असतील असं डोक्यात फोकस आहे या पूर्ण योजनेची अंमलबजावणी करताना. आणि मुळात त्याच्यामध्ये घर मिळताना
कशा स्वरूपाची प्रोसेस असेल साधारणतः? ही जी घरं आहेत आपण आता शासनाचा असा एक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी मीटिंग घेतली आणि उपमुख्यमंत्री महोदय पण होते, गृहनिर्माण उपमुख्यमंत्री महोदय वित्त पण होते. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला ही योजना सक्षमपणे राबवायची आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण या योजनेचा लाभ देणार आहे. याच्यासाठी पहिल्यांदा एक केंद्र शासनाचे जे गृहनिर्माण मंत्रालय आहे, त्यांची महुआ जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर जाऊन लाभार्थ्यांनी स्वतःहून रजिस्टर करायचं, नोंदणी करायची. त्यांना नाही जमलं तर आपल्या प्रत्येक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, यू-एल-बीजमध्ये नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, म्हाडाचे ऑफिसेस किंवा आमचं पी-एम-यू जे आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट, यांच्याकडे जे आम्ही लोकं अपॉइंट केलेले आहेत, त्यांच्यामार्फत ती नोंदणी करता येईल. ही पहिली नोंदणी झाली, की मग हे जे सगळे बेनिफिशरीज आहेत, लाभार्थी आहेत, हे एकतर बी-एल-सीमध्ये त्यांना अपॉर्च्युनिटी आहे नोंदणी करण्याची किंवा अफोर्डेबल हाउसिंग इन पार्टनरशिप म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका जे घरं बांधतील त्याच्यासाठी ते लाभार्थी ठरू शकतील. अच्छा. पण मुळात हे करत असताना या कोणत्या एरिया हा फोकसली राहील? कारण की मुंबईसारख्या भागामध्ये यापूर्वी सुद्धा पंतप्रधान आवास योजना एम-एम-आर रिजनमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितली. तिथे लोकांना जायला फार उत्सुकता तेवढी दिसली का? आणि मग ह्याच्यामध्ये आता सेकंड फेज करत असताना म्हणजे या योजनेची सेकंड फेज करत असताना आपण त्याच्यामध्ये काय करेक्शन केलेले आहेत? काय बदल केलेले आहेत? अ, पूर्वी आपण घरं बांधायचो आणि मग लाभार्थी शोधायचो. हं, हं. आता आपण पहिल्यांदा लाभार्थी शोधणार आहे किंवा हं. लाभार्थी आपण निश्चित करणार आहे. हं, लाभार्थी निश्चित करूनच लोकेशन फायनलाईज होईल. हं. म्हणजे आता लोकेशनला लाभार्थी प्राप्त झाल्यानंतरच तो प्रोजेक्ट मंजूर होईल. मंजूर केलं. त्यामुळे हा एक मोठा फरक आहे प्रधानमंत्री आवास योजना 1 आणि 2 मध्ये. हं, हं, हं. एम-एम-आर रिजनमध्ये साधारणतः घरं यातनं किती उपलब्ध होतील असं अपेक्षित आहे किंवा टार्गेट आहे? अ, प्रधानमंत्री आवास योजनेमधून 1 मधून साधारण आपल्याला एम-एम-आरमध्ये 70,000 ते 80,000 घरं उपलब्ध झाली. या योजनेमध्ये सुद्धा 1,00,000 घरांच्या आसपास आपण फोकस करतोय, की तिथे कमीत कमी तेवढी उपलब्ध व्हावी. अच्छा. एक साधारणतः 1,00,000 हे घरं उपलब्ध होतील. त्याच्यामध्ये त्याचा एरिया किती असेल आणि त्याचं व्हॅल्युएशन टेंटेटिव्हली साधारणतः किती असू शकतं? सबसिडी किती मिळू शकते? लोकांना याविषयी फार उत्सुकता आहे. अ, याचा जो घराचा आकार असेल तो इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी म्हणजे जे हं. अनुदानाला पात्र आहेत, अशांसाठी 300 ते 450 स्क्वेअर फूट असेल. आणि आता जे काही सध्या तो जो रेट आहे, तो घरांचा रेट आहे, हा तिथल्या रेडी रेकनर रेटवर बेस्ड बरोबर. असणार आहे. हां, हां. तो सध्या रेडी रेकनर रेट आहे 15,00,000 ते 16,00,000च्या आसपास हं, असेल. हं. याच्यामध्ये साधारण सबसिडी असेल की 1,50,000 केंद्र शासनाचे, 1,00,000 राज्य शासनाचे. पण यावेळेस राज्य शासनाने ती ती योजना किंवा जे हं, हं. बांधता येणारं घर आहे पर्यावरणपूरक हं, असावं. हं. हे ग्रीन एनर्जी असावी त्याच्यामध्ये. हं, हं. याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान आपण त्याला बढावा द्यावा आणि आपण इन्क्लुझिव्ह असावं म्हणजे सोशली इन्क्लुझिव्ह असावं, सामाजिक दायित्व पूर्ण करणारं असावं. यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना अनुदान देतोय. म्हणजे 500 स्क्वेअर मीटर ₹500 पर स्क्वेअर मीटर आपण टेक्नॉलॉजी इनोव्हेशन ग्रांट हं. नवीन तंत्रज्ञान वापरलं तर देणार आहे. सोलारसाठी आपण बी-एल-सीमध्ये ₹5,000 एका घराला देणार आहे. ए-एच-पीमध्ये जर 1,000 घरापर्यंतचा प्रोजेक्ट असेल, तर त्याला ₹10,000 हं. प्रति घर आणि जर 1,000च्या वरती डी-पी-आर असेल, जास्त घर असेल, त्याला आपण ₹12,000 देणार आहे. आणि हे परत पी-एम सूर्यघर योजना जी आहे, हं. या व्यतिरिक्त हे अनुदान असणार आहे. हं, हं. जर ग्रीन बिल्डिंग असेल, आपलं एच हं, सर्टिफिकेशन आहे हं, किंवा हं. भारत संहिता आहे. या सगळ्या वेगळ्या संहितांमधनं जे सर्टिफाय होतील ग्रीन घर, त्याला आपण ₹500 स्क्वेअर फूट ₹500 स्क्वेअर मीटर देणार आहे. हं, हं. आणि सोशल इनोव्हेशन काय केलं, जसं रेनगरमध्ये स्किल सेंटर्स उभे केलेले आहेत. हं, हं. अशा प्रकारचे काही सोशल इनोव्हेशन हं, हं. केले, तर त्याच्यासाठी परत ₹500 स्क्वेअर असे एक साधारण ₹50,000 अतिरिक्त सबसिडी म्हणजे साधारण एका घराला सबसिडी 3,00,000च्या आसपास मिळेल. प्लस 3चा एफ-एस-आय आपण बेस एफ-एस-आय दिलेला आहे. ग्रीन झोनमध्ये 1चा एफ-एस-आय आपण अलाऊ केलेला आहे. हं, हं. त्यामुळे हे योजना बांधणाऱ्यासाठी पण फलदायी आहे, पर्यावरणपूरक आहे, तंत्रज्ञान स्नेही आहे आणि अ, जे बेनिफिशरी आहेत त्यांच्यासाठी पण अफोर्डेबल राहील अशी माझी खात्री आहे. बरोबर आहे. संपूर्ण महाराष्ट्रात साधारणतः पंतप्रधान आवास योजना 2 याच्यामध्ये किती घरं बांधली जातील असं अपेक्षित आहे? अ, प्रथम टप्प्यात आपण सुमारे 5,00,000 घरं बांधण्याचा अ, आपला हां, प्रयास हां, आहे. हां. प्रथम टप्पा त्यानंतर जर आवश्यकता भासली आणि डिमांड आली तर परत तो वाढून मिळेल आपल्याला तो बरोबर. कोटा.
MMR रिजनसह महाराष्ट्रामध्ये मेट्रो शहरं जी मानली जातात म्हणजे पुणे असेल, नागपूर असेल, अ, अमरावती की जे आहेत आणि त्यानंतर वेगवेगळे टायरची शहरं आहेत. अशा ठिकाणी सुद्धा किंवा निमशहरं म्हणजे नगरपालिका काही अशा आहेत की जिथे फार मोठ्या प्रमाणात विस्तार होतोय. तिथे म्हणजे बंगलेधारक घरांच्या ऐवजी आता फ्लॅट सिस्टम सुरू झालेले आहेत. म्हणजे बारामती असेल आपण विचार करतो, इंदापूर असेल किंवा असे जे वेगवेगळे विकसित गाव आहेत. अशा ठिकाणी सुद्धा आपली स्कीम राहणार आहे का? तशा स्वरूपामध्ये तिथल्या लोकांना त्याचा बेनिफिट मिळणार आहे का? प्रत्येक जी घोषित शहरी क्षेत्र आहे, हं, म्हणजे नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल किंवा कॅन्टोन्मेंट एरिया असेल किंवा जसं नाशिक RDA आहे, म्हणजे रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीचा एरिया आलेला, औरंगाबाद रिजन डेव्हलप अथॉरिटीचा एरिया. म्हणजे जे आता आपण जे अपेक्षित करतो, की पुढे इथे ग्रोथ होईल अर्बनायझेशनमुळे, नागरीकरणामुळे, ते एरिया सगळे इन्क्लूड केलेले आहेत. त्यामुळे भविष्यातल्या नागरीकरणाच्या जी होणार आहे, ते सुद्धा इन्क्लूड करून आपण तिथे मान्यता देतोय. बरोबर. परत आपण नगरपालिकेच्या 1 किलोमीटर क्षेत्राबाहेर हं, हं. अ, म म म तो प्रकल्प घेण्यास मान्यता देतोय. महानगरपालिकेचं 2 आत्ताच्या अस्तित्वातील त्यांची जी बाउंडरी आहे, त्याच्या 2 किलोमीटर पलीकडे जाऊन आपण त्याला मान्यता देतोय. म्हणजे शहरीकरणाचा वेग वाढला तरी बरोबर. त्यांना अगदी समावेश होईल. समावेश होईल असं याप्रमाणे बरोबर. आपण मान्यता देतोय. बरोबर. सर शेवटचा प्रश्न, की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे पंतप्रधान आवास योजनेला पहिल्या मध्ये अनेक गोष्टी, अनेक त्रुटी आल्या. या सेकंड प्रोजेक्टमध्ये साधारणतः अपेक्षित आहे, की लोकांना घरं ही लवकर मिळावीत, तशा स्वरूपाची ते मिळतील का? आणि मुळात त्याचा दर्जा पण चांगला राहील का? माझी खात्री आहे की 100% प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये एक म्हणजे चांगल्या घरांची निर्मिती झालेली आहे. आणि 2 म्हणजे तर मी जसं म्हणालो, की जसं ते नवीन तंत्रज्ञानाने बांधलेलं पर्यावरण स्नेही घर असणार आहे आणि त्याची साईजही मोठी असणार आहे हं, हं. आणि ते परवडणाऱ्या किमतीत असणार आहे. त्यामुळे निश्चितच हे घरं चांगल्या पद्धतीची, चांगल्या क्वालिटीची असणार आहेत. तर माझी विनंती आहे सर्व जनतेला महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय वित्तमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय आणि माननीय आपले प्रधानमंत्री महोदयांचं जे ड्रीम आहे, ज्याला आपण स्वप्न म्हणतो, की प्रत्येक माणसाला घर मिळालं बरोबर. पाहिजे. हं. ते पूर्ण करण्यासाठी आपण प्रत्येकाने स्वतःहून पुढे येऊन रजिस्टर करावं आणि आमचे जे शहर तांत्रिक सल्लागार आहेत, ज्याला आपण CLTCs म्हणतो, ते सगळीकडे अपॉइंटेड आहेत. आपण त्याला नेमणूक केलेली आहे. यांचा वापर करून आपण नोंदणी करून घ्या आणि जर आपल्याला काही त्याच्या उपर आपणास काही अडचण येत असेल, तर आमच्या राज्यस्तरीय एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट आहे, प्रकल्प व्यवस्थापन युनिट आहे. हं. त्यांच्याकडे आपल्याला संपर्क करता येईल. बरोबर. सर शेवट काही महत्त्वाचे 2-3 प्रश्न आहेत, की मुंबई MMR रिजनमध्ये अनेक मुंबई म्हणजे पहिली मुंबई वसली, दुसरी मुंबई वसली, आता तिसरी, चौथीचा प्लॅन सुरू खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतोय. अशा परिस्थितीमध्ये MMR रिजनमध्ये कोणत्या भागांमध्ये हे प्रकल्प राबवण्याचा प्रायमरी पहिल्यांदा विचार आहे जास्त? अ, जिथे घरांचा सप्लाय कमी आहे, म्हणजे किंवा जिथे नव्याने आपण जसं दुसरी तिसरी मुंबई वगैरे आपण जे बोलतोय किंवा वाढवण बंदर असेल किंवा जिथे नव्याने नागरीकरण होण्याची शक्यता आहे, शक्यता. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रकल्प येऊ शकतात आणि ॲक्चुअली हा बऱ्यापैकी मार्केट ड्रिव्हन पण आहे, की जिथे डिमांड आहे तिकडे प्रोजेक्ट येणारच आहे हं. आणि म्हाडा, सिडको यांच्यामार्फत जिथे नव्याने आपण शहर वसण्याची शक्यता तिथे 100% मला असं वाटतं, की नवे मोठ्या प्रमाणात प्रकल्प येतील. अच्छा. सर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये शेवटी मला एक फक्त विचारायचं आहे, की हे रजिस्ट्रेशन कुठे करायचं? त्याचं वेबसाईट जरा डिटेल सांगाल? अ, वेबसाईटची डिटेल मी आपल्याला देतो. आपण फ्लॅश केली तर बरं होईल. हं. महुआची वेबसाईट आहे www. मी आपल्याला त्याची हां. डिटेल्स हां. हे चालेल. देतो. मी ओके. तुम्हाला फ्लॅश केली तर बरं होईल. म्हणजे ते सगळ्यांनाच लोकांना दिसेल. हां, मी येस, येस. आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल पण देतो ओके. PMUचे आणि रजिस्ट्रेशन डिटेल पण आपल्याला देतोय. येस. धन्यवाद. पूर्ण पंतप्रधान आवास योजना 2 कशा स्वरूपात असेल, त्याचा लाभार्थी कोण असू शकतं आणि एकंदरीतच या योजनेचा विस्तार कुठल्या एरियामध्ये असेल, त्याचा फायदा काय होऊ शकतो, या संपूर्ण माहिती जी सर्वसामान्य ज्याला घर हवं आहे, ज्याचं घर नाही आहे, त्यासाठी फार महत्त्वाची आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.